नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. इचलकरंजी गुरव समाज संघटना यांच्या वतीने रविवारी दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी गाव भागातील महादेव मंदिर इथे आयोजित करण्यात आलेला वधूवर मेळावा विविध सामाजिक, प्रबोधनात्मक व मार्गदर्शनापर उपक्रमांसह उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. समाजातील विवाह इच्छुक युवक युवतींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच समाजातील एकोपा व सलोखा वाढवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष श्री विजय गुरव यांनी केले. त्यानंतर नियोजन पत्रिकेनुसार सत्कार समारंभ पार पडला. यावेळी एकाच कुटुंबातील सुनील तेलनाडे, संजय तेलनाडे व स्मिता तेलनाडे हे तिघेही नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासह नूतन नगरसेवक अरुणा बचाटे, शुभांगी माळी, सुशांत कलाघते आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये श्री शिवानंद हुगार, डॉक्टर किशोर गुरव, श्री प्रभू हुगार व श्री सुभाष गुरव यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. महिला सबलीकरण या विषयावर प्रगती गुरव यांनी आपले विचार मांडले, तर उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन अनिल कावडे यांनी केले. समाजहिताच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करत उपस्थितांना प्रेरित करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन श्री बी गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ तेजस्विनी मधुकर गुरव यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री सुधाकर गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. दुपारच्या सत्रात स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तिसऱ्या सत्रात वधूवर मेळाव्यास सुरुवात झाली. या मेळाव्यात विविध गावांतील व तालुक्यांतील विवाह इच्छुक युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नावनोंदणी, परिचय व समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक स्थळांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सामाजिक उपक्रमांची दखल घेत शिरोळ तालुका गुरव समाज संघटनेच्या वतीने 5,000 रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इचलकरंजी गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह राजू गुरव, संजय गुरव, विठ्ठल गुरव, शंकर पवार, अनिकेत पाटील, अक्षय मालपाणी, किशोर पाटील, सुधीर गुरव, स्वरूपा गुरव, संजय जगताप यांच्यासह देणगीदार व मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विवाह प्रक्रियेला सुसूत्रता मिळावी, युवक युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत व्हावी व सामाजिक सलोखा वाढावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा वधूवर मेळावा यशस्वी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गुरव समाज का वरिष्ठ गुरव समाज का वधूवर सम्मेलन हम बेलगाम से आए हैं. बहुत अच्छा आयोजन किया है. गुरव समाजाचं या वधूवर सूचक मेळाव्याला जे तुम्ही आम्हाला बोलला त्याबद्दल आम्हाला फार सार्थ अभिमान आहे की गुरव म्हटल्यानंतर आमच्या समाजामध्ये एक मोठं त्यांच्या घराण्याला एक स्थान आहे की देवानंतर जर आम्ही जर समाजामध्ये जर जास्त लोकांना मानत असेल ते गुरव समाजातील सर्व गुरव लोकांना मानतात. आणि ह्याच महादेवाच्या आज आशीर्वादानं पहिल्यांदा ज्या वेळेला 2011ला मी उभारलो त्यावेळेला मी एकटा नगरसेवक झालो. परत दुसऱ्या टर्मला आम्ही उभारलो त्यावेळेला आम्ही घरातले 2 जण झालो आणि ह्या वेळेला तिसऱ्या टर्मला उभारलो आणि आम्ही आता घरातले 3 जण नगरसेवक झालो. आज मला स्वतःला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये एकमेव आमचं घराणं असेल की महानगरपालिकेमध्ये एका कुटुंबातील 3 नगरसेवक होणार. हे सगळा बहुमान जर आम्हाला मिळालं नसेल तर हे सगळ्या महादेवाच्या आम्ही पहिल्यांदा अर्पण करतो की हे गुरव लोकांनी पहिल्यापासून आम्हाला उचलून ते धरलेलं आहे आणि ते गुरव लोक ज्यांच्या बाजूने राहतील त्याचा आजपर्यंत विजय ह्या भागातला आज इतिहास आहे. पूर्ण ताकदीने तेलनाडे कुटुंब तुमच्या पाठीशी ह्या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि आजकालच्या मुलांच्या मध्ये पेशन्स बिलकुल नाही. एखादं भांडण झालं तर कदाचित फॅमिली मेंबर्स असं असतात की त्या गोष्टी माझाच मुलगा बरोबर आहे, माझीच मुलगी बरोबर आहे, त्याची परिस्थिती डायव्हर्स करतात. ऑफकोर्स लग्नाबद्दल ह्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत, पण ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणं गरजेचं असं मला वाटतं. ಅವ್ರ ಭಾಗಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಅಂತ ಹಾಕಿದ್ವಿ. ಈ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇರ್ಬೋದು, MLA ಎಲೆಕ್ಷನ್ ಇರ್ಬೋದು, स्वतःची माहिती सुद्धा दिलेली आहे वधूवर मेळाव्यामध्ये. आणि आमच्या गुरव समाज संघटनेच्या वधूवर मेळाव्याचे यश म्हणायला काय हरकत नाही. परत एकदा त्याच्यासाठी आपण